ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री परंज्योति भगवती समेत श्री परंज्योति भगवते नमः। ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री परंज्योति भगवती समेत श्री परंज्योति भगवते नमः। ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री परंज्योति भगवती समेत श्री परंज्योति भगवते नमः। सगळ्यांना नमस्ते। श्री भगवानांच्या एप्रिल महिन्याच्या मुक्तिमोक्ष क्लासच्या अनुवादमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। 2 दिवसापूर्वी श्री भगवानांचं अत्यंत भव्य दर्शन आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे आणि श्री भगवानांनी अनेक विषयांवरती आपल्याला ज्ञानाची दीक्षा प्रदान केलेली आहे। तर श्री भगवानांनी आपल्याला नेमकी काय शिकवलेलं आहे आज आपण समजून घेणार आहोत। तर दर्शन जेव्हा सुरू झालं, सर्वप्रथम भगवानांनी सगळ्यांचं स्वागत केलं, सगळ्यांना आपलं प्रेम व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर 2 भक्तांनी आपले अनुभव सांगितले, कशा प्रकारे ते अनेको वर्षांपासून धर्मामध्ये आहेत, सेवा करत आहेत आणि कशा प्रकारे त्यांच्या आयुष्यामध्ये इहम आणि परममध्ये बदल होत गेलेला आहे। आणि श्री भगवानांनी सुद्धा अत्यंत प्रेम त्यांना व्यक्त केलेलं आहे। आणि त्यानंतर आपण अजून एका व्यक्तीचा एक खूप जुना चमत्कार ऐकला, कशा पद्धतीने ते ट्रेनच्या खाली गेले होते आणि कसं भगवानांनी त्यांना वाचवलेलं आहे। तर हे भक्तांचे अनुभव ऐकल्यानंतर प्रश्नोत्तर सुरू झाले। तर सर्वप्रथम जो प्रश्न भगवानांना विचारला होता तो असा होता की ईश्वर कोण आहे, ईश्वर काय आहे। तर श्री भगवानांनी सांगितलं, खूप लोकांना हा प्रश्न आहे की ईश्वर कोण आहे, ईश्वर काय आहे। मी हे उत्तर अगदी सोप्या प्रकारे द्यायचा प्रयत्न करेन, खूप जास्ती खोलात शिरणार नाही, कारण त्याला खूप जास्ती वेळ लागेल आणि तुमच्यावरती ओझं होईल। तर म्हणून मी हे सोप्या रीतीने उत्तर देणार आहे। तर भगवान म्हणाले, ईश्वर म्हणजे ऑल दॅट इज, ऑल दॅट इज म्हणजे जे काय आहे ते। तर जे काय आहे ऑल दॅट इज ह्याच्यामध्ये अनंत गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी आहेत, कितीतरी लोकाज आहेत, कितीतरी लोक आहेत, खूप साऱ्या गोष्टी घडत असतात। त्यालाच आपण ऑल दॅट इज किंवा सर्व काही म्हणत असतो। आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्हायब्रेट होत आहेत, कंपन त्याचं चालू आहे। हे ब्रह्मांडामध्ये कंपन आहे, या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये कंपन आहे। तर मुख्य गोष्ट काय आहे, हे व्हायब्रेशन। तर तुम्ही त्याच्यातला एक छोटासा भाग आहात। तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीच्या संपर्कात राहायचं असेल तर तुम्ही एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरती तुमचं व्हायब्रेशन असलं पाहिजे। आणि जर कुठलीही गोष्ट त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होत असेल तर तसा तुमचा अनुभव राहील। तशाच पद्धतीने ईश्वर तुमच्यासाठी काय आहे हे तुमच्या व्हायब्रेशन आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून आहे। आता समजा तुम्हाला कुठली तरी ऊर्जा दिसत आहे किंवा कुठला तरी असा स्रोत दिसतंय किंवा कुठला तरी असा प्रकाश दिसतंय किंवा कुठली तरी शक्ती तुम्हाला दिसतीये। ते कशावरती अवलंबून आहे की तुमचं स्वतःचं व्हायब्रेशन किंवा कंपन कशा पद्धतीने आहे। आणि तुम्हाला वाटत असेल की ती जी शक्ती आहे ती खूप दयामय आहे, करुणामय आहे, खूप आपल्याला मदत करणारी आहे। तर
ती शक्ती किंवा तो स्रोत कशा पद्धतीने तुमच्या समोर येईल ते बदलत जातं. कारण प्रत्येकाचं व्हायब्रेशन हे वेगळं असतं. म्हणजे 10 लोक एकच गोष्ट बघत असतील, पण वेगळ्या रूपामध्ये त्याला बघतात. कारण प्रत्येकाचं व्हायब्रेशन हे वेगळं आहे. काही लोकांना करुणा दिसते, काही लोकांना दया दिसते, सगळे चांगल्या चांगल्या गोष्टी दिसतात. म्हणून तुम्ही म्हणता की ईश्वर हा खूप चांगला आहे. आणि असे पण लोक आहेत ज्यांना असं दिसतं की भगवंत जो आहे तो मूल्यांकन करतो, शिक्षा देतो, खूप क्रूर आहे आणि उगाच सगळ्यांची परीक्षा घेत असतो. हे सुद्धा लोक पाहतात आणि त्याला ते ईश्वर मानतात. कारण त्यांना तेच तशाच प्रकारच्या गोष्टी दिसत आहेत. त्यांची जी त्यांचं जे व्हायब्रेशन आहे, ती जी फ्रिक्वेन्सी आहे, त्या त्याच गोष्टींशी जुळत आहेत. काही लोक असे म्हणतात की भगवंत हा क्रूर आहे, तो त्रास देतो, लोकांना सारखं सारखं यातना देत असतो. प्रकृतीमध्ये सुद्धा बघितलं तर ही यातना चालू आहे. प्रकृतीमध्ये बघितलं तर एक प्राणी दुसऱ्या प्राणीला खात असते, मग ज्याने खाल्लेला आहे त्याला अजून एक प्राणी खात असतो. तर प्रकृतीमध्ये असलेली ही क्रूरता जी आहे, ही सहन होत नाही, ह्याची कल्पना आपण करू शकत नाही. म्हणून लोक म्हणतात की भगवंत हा क्रूर आहे. कारण अशा पद्धतीने ते भगवंताकडे बघत असतात. ते म्हणतात ईश्वर हा वाईट आहे. काही तर असं पण म्हणतात की सैतान हा ईश्वर आहे. किंवा काही लोक म्हणतात की भगवंत जो आहे त्याला कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. लोक दुःखामध्ये आहेत, त्यांना वेदना होत आहेत, हे करतात आहे, ते करतात आहे, पूजापाठ करतात आहे, तपस्या करतात आहे, खूप सगळं काही करतात आहे, पण काहीच होत नाहीये. दुःख जे आहे तसंच चालू आहे. म्हणून ते म्हणतात की ईश्वर जो आहे त्याला काहीच फरक पडत नाही. तर अशी लोक आहेत जे म्हणतात की ईश्वर चांगला आहे, अशी लोक आहेत जे म्हणतात की ईश्वर वाईट आहे. काही म्हणतात ईश्वर जो आहे तो सुंदर नाही. काही म्हणतात ईश्वराला कोणत्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. आणि असेही म्हणतात की ईश्वर ही शांती आहे, ईश्वर हा सच्चिदानंद आहे, ईश्वराला कोणतेही गुण नाही, तो निर्गुण आहे. त्याच्यामुळे इतिहासामध्ये वेगळ्या संस्कृतीमध्ये वेगळ्या वेगळ्या परिभाषा ज्या आहे ईश्वराच्या आपल्याला सापडतात. कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारे ईश्वराला बघितलं जातं. तर प्रश्न हा आहे की आपण कुठली परिभाषा घ्यायची. आता ते तुमच्यावरती अवलंबून आहे, तुमच्या फ्रिक्वेन्सीवरती, तुमचा विकास कसा झालेला आहे आणि तुमचे अनुभव काय आहेत. आणि तुमची ही फ्रिक्वेन्सी बदलत असते. दोन लोकांना एकसारखी फ्रिक्वेन्सी नसते. तुमच्या फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून आहे की तुमचा अनुभव कसा राहील. आणि तेच तुमचं सत्य आहे. तर तुमचं सत्य जे आहे त्याच्यात तुम्ही असलं पाहिजे. कारण तिथेच तुम्ही आहात. सगळं काही ठीक आहे. ते दुःख जरी असेल तरी ठीक आहे. काही लोक म्हणतात की दुःख हे चांगलंच आहे. ते म्हणतात आम्हाला दुःख पाहिजे. हे एक लक्षात घ्या, या जगामध्ये सर्व प्रकारची लोक आहेत. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही त्यांना भेटले नसाल. पण प्रॉब्लेम कुठे येतो? तुम्ही जर तुमचा ईश्वर दुसऱ्यांवरती थोपवला की हा एकमेव ईश्वर आहे, याच ईश्वराला सगळ्यांनी पालन केलं पाहिजे, तर मग तिथे गडबड होते. हे बघा, तो तुमचा ईश्वर आहे. म्हणूनच मी सुरुवातीला काय म्हणतो, क्रिएट युअर ओन गॉड. तुमच्या ईश्वराचं निर्माण तुम्ही करा. म्हणजे काय? तुमचा जो अनुभव आहे तोच तुमचा ईश्वर आहे. तुम्हाला सगळ्यांना बोलवून सांगायची गरज नाही, ये चला चला या या, हा एकमेव भगवंत आहे. नाही, तुम्ही काय सांगायला पाहिजे, हा माझा ईश्वर आहे. समोरच्या व्यक्तीला ते स्वीकार करायचा असेल तो करेल किंवा तो सोडून देईल. त्याच्यावरती लादायची गरज नाही. कारण प्रत्येकासाठी भगवंत हा वेगळा आहे. तर भगवंत कोण आहे? सर्व काही, जे ऑल दॅट इज. आणि भगवंत काय आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तर तुम्हाला तुमच्या ईश्वराचं निर्माण करायचं आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही निर्माण करू शकता. तुम्ही एक अत्यंत क्रूर भगवंताचा निर्माण करू शकता, जो तुम्हाला स्वतःचा बळी द्यायला सांगेल. तो म्हणेल चला, बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवरनं उडी मारा आणि मरून जा. काहीही होऊ शकतं. हीच तर या ब्रह्मांडाची सुंदरता आहे. एकमेव ईश्वर नाहीये जो या पूर्ण ब्रह्मांडाला नियंत्रित करत आहे. ब्रह्मांड आहे पण त्याच्यात खूप गोष्टी आहेत. तर तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये ट्यून होतात ते त्याच्यावरती अवलंबून आहे.
आध्यात्मिक इतिहासामध्ये तुम्ही बघितलं तर वेगळ्या वेगळ्या संस्कृतींमध्ये अनेको ईश्वर आहेत. काही तुम्हाला आवडतील, काही तुम्हाला आवडणार नाही. पण आपण त्याच्यामध्ये खोलात जाणार नाही, कारण खोलामध्ये गेलं तर तुम्ही विचलित व्हाल. जेव्हा तुमची प्रगती होईल जास्तीची, तेव्हा मी जास्तीचं बोलू शकेन. तोपर्यंत मी बोलणार नाही, कारण तुम्हाला त्रास होईल. आता स्वेच्छा, फ्री विल बद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत. आता आम्ही वाट बघतोय की त्याच्याबद्दल आम्ही अजून बोलायला पाहिजे की नाही. पण मुक्तीसाठी ते खूप महत्वाचं आहे. तर नाईलाजाने आम्ही फ्री विल बद्दल बोलायला लागलो. काही लोकांनी ते सकारात्मक रूपाने घेतलं आणि त्यांना मुक्ती पण मिळाली आहे. पण अजूनही काही लोक आहेत की जे त्याच्यामुळे विचलित झालेले आहेत. तशाच पद्धतीने आपण ईश्वराबद्दलही जास्ती खोलात जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला त्रास होईल. तुम्ही पारिवारिक लोक आहात, संसारामध्ये राहत आहात. त्याच्यामुळे तुमचं संतुलन ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणूनच आपण ह्याच्या पलीकडे जात नाहीये. तर हे होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारला होता की कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्य काय आहे. भगवान म्हणाले, कॉन्शियसनेस सुद्धा सर्व काही आहे, म्हणजे ऑल दॅट इज. ईश्वर जसं सर्व काही आहे, तसंच चैतन्य सुद्धा सर्व काही आहे. मग त्या पद्धतीने आपण म्हणू शकतो की ईश्वर हा चैतन्य आहे. आता तुम्ही जर चैतन्याकडे बघितलं तर तीन गोष्टी लक्षात येतील. ऑब्झर्वर म्हणजे बघणारा, म्हणजे आपण. ऍक्ट ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे पाहण्याची प्रक्रिया. आणि ऑब्झर्व्ड की ज्याला आपण बघत आहोत. तर इथे आपण इंग्लिशमध्ये शब्द वापरतो सियर, सीइंग आणि सीन. तर बघणारा जो आहे, जो सियर आहे, तो चैतन्य आहे. बघण्याची प्रक्रिया ती पण चैतन्य आहे, आणि ज्याला बघितलं जात आहे तो पण चैतन्य आहे. म्हणजे तुम्ही बघत आहात तर तुम्ही चैतन्य आहात. तुम्ही पाहत आहात ती प्रक्रिया चैतन्य आहे. आणि ज्याला तुम्ही बघत आहात, समजा एक झाड आहे तर ते झाड पण चैतन्य आहे. हे तिन्ही सुद्धा चैतन्यच आहे. जेव्हा तुम्ही या तीन गोष्टी वेगळे वेगळे पाहतात की त्याच्यामध्ये काही संबंध नाही, तेव्हा तुम्ही मायामध्ये अडकलेले असतात. पण जर तुम्ही मायामध्ये अडकलेले नसाल तर तुम्हाला लक्षात येईल की पाहणारा, पाहण्याची प्रक्रिया आणि ज्याला बघितलं जात आहे, हे सगळे एकच आहेत. तेच चैतन्य आहे. वेगळं म्हणून चैतन्य असं काहीच नाही. काही लोकांना वाटतं की ह्याचा निर्माण मेंदूने केलेला आहे. काही लोक म्हणतात हे मेंदूच्या पलीकडे आहे. पण सत्य काय आहे की दोन्ही गोष्टींमध्ये आहे ते. मुख्य म्हणजे काय आहे, सर्वच चैतन्य आहे. जसं स्पेस ही सगळीकडे असते. आता समजा एक तुम्ही मटकं घेतलं, त्या मटक्यामध्ये जागा आहे. तुम्ही सारखं ते मटकं हलवत बसला तर तुम्हाला असं वाटेल की ती जागा पण हलत आहे. पण ती जागा हलते का? नाही. तशाच पद्धतीने चैतन्य ते हलत नाही, ते आहे. तशाच पद्धतीने तुम्हाला त्या मटक्यामध्ये काही वस्तू आहेत आणि तुम्ही ते मटकं तोडलं तर काय होतं, त्या आतल्या वस्तू जे आहे ते असे अंतरिक्षामध्ये फेकल्या जातात. तशाच पद्धतीने तुम्ही पण एक मटक्यासारखे आहात. जेव्हा तुम्ही तुटता, म्हणजे जेव्हा आपण मरतो, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी ब्रह्मांडामध्ये निघून जातात. तर भगवान सांगतात आहे की ते मटकं म्हणजे मुख्य म्हणजे तुमचं मेंदू आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण हे सगळ्या गोष्टी अंतरिक्षामध्ये सुद्धा आहेत. तर मेंदू काय करतंय, त्याचं काम आहे फिल्टर करणं. इतक्या सगळ्या गोष्टी बाहेर आहेत, तर ते फिल्टर करत आहेत. जे काय मेंदूमध्ये आहे त्याचं निर्माण मेंदू करत नाही. मेंदू फक्त फिल्टरचं काम करतं. या गोष्टी मेंदूमध्ये प्रवाहित होत आहेत, प्रवेश करत आहेत. जसं की स्पेस जे आहे ते मेंदूच्या आतमध्ये सुद्धा आहे, कारण स्पेस हे सगळीकडे असतं. तर चैतन्य हे सगळीकडे आहे. हे मेंदूमध्ये पण आहे, मेंदूच्या बाहेर पण आहे. पण तुम्ही कुठल्या संदर्भामध्ये तुम्ही विचार करता की हे चैतन्य आहे, तर मेंदू काय करताय की फिल्टर करताय. त्या गोष्टी ते आतमध्ये जाऊ देत आहे आणि बाकीच्या गोष्टींना आतमध्ये जाऊ देत नाहीये.
सगळ्याच गोष्टी जर मेंदूमध्ये यायला लागल्या तर आपल्याला काम करता येणार नाही. कारण मग तुम्हाला तुमचे सगळे पूर्वजन्म, सगळे लोक असे सगळ्या गोष्टी दिसायला लागतील. सगळंच दिसायला लागेल. मग काय होणार? एक लक्षात घ्या, सर्व काही एक भ्रम आहे, माया आहे. आता तुम्ही बघितलं की तो माणूस जो आहे, तो जो ट्रेनच्या खाली गेला होता, तो वाचवला गेला होता. कसं शक्य आहे? सर्वच माया आहे, सर्व भ्रम आहे. तर भगवान काय सांगतात आहे की माया आहे. तर मायासोबत काही करू शकतो. तर त्याला पण ही माया होती की तो ट्रेनच्या खाली आहे. आणि त्या मायेमध्ये त्याला तिकडनं उचलल्या गेलं आणि प्लॅटफॉर्मवर ठेवल्या गेलं. संपलं. असंच तर सगळे चमत्कार होत असतात. या मायामुळेच जे आहे चमत्कार केल्या जात आहेत. पण तुम्हाला ते खूप सत्य आणि खूप एकदम अगदी भौतिक वाटेल. पण भगवानांच्या दृष्टिकोनाने हे सर्व मायाच आहे. तर चैतन्य काय आहे? चैतन्य सर्व काही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण जास्ती खोलात जाणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही उत्तर आपण खोलामध्ये नाही जाणार, कारण तुम्ही त्याचे उत्तरं घ्यायला तयार नाहीयेत. ते जर उत्तरं दिल्या गेली तर तुमचा पाया सगळा तुटून जाईल. तुमच्या आतमध्ये असलेल्या सगळ्या धारणा, तुमच्या मान्यता, तुमचे सगळे ईश्वर, सगळंच काही तुटून जाईल. आणि आम्हाला ते नको आहे. तुम्ही संसारिक लोक आहात, परिवार आहे, बायको मुलं सगळं आहे, तुमचे व्यवसाय आहेत, तुम्हाला या जगामध्ये राहायचं आहे. तर थोडी तर मर्यादा असली पाहिजे. म्हणूनच जे आहे त्या मर्यादा मी तोडत नाहीये. तुम्ही एक संन्यासी असाल तर मी त्या मर्यादा तोडू शकतो. किंवा सत्यलोकमध्ये काही लोकांसाठी जर ती प्रक्रिया चालू असेल तर तिथे ते करता येतं. पण नाहीतर मला खूप सावध राहावं लागतं या मर्यादांबद्दल. कधी कधी मला पश्चाताप होतो की स्वेच्छा नाही हे मी बोललो. त्याच्यामुळे काही लोक विचलित झालेले आहेत. पण आता ते सुद्धा पण असे पण लोक आहेत की ज्यांनी सकारात्मक रूपाने ते घेतलं आणि त्यांना मुक्ती पण मिळाली. अशाच पद्धतीने खूप जास्ती ईश्वराबद्दल चर्चा केली तर तुम्हाला भीती वाटेल. मी खूप जास्ती चैतन्याबद्दल बोललो तर तुम्हाला खूप आश्चर्य होईल. तुम्हाला ते घेता येणार नाही. तुम्हाला घेता येणार नाही अशी कुठलीच गोष्ट आम्ही बोलणार नाही. म्हणून मी त्याला इथेच थांबवत आहे. आणि तुम्हाला तुमच्या भ्रमामध्ये मी राहू देत आहे. तुमचं जे असत्य आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जगू देत आहे. कारण ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे. कारण सध्या तुम्ही त्या पातळीवरती आहात. म्हणून आपण जास्ती खोलात जात नाहीये. पण तुम्ही हे नाही विचार करायचा की हे अंतिम सत्य आहे. ते एक सावधपणा असला पाहिजे. उद्या जेव्हा वेळ येईल किंवा जेव्हा बदल होईल तेव्हा मी तुम्हाला अजून जास्ती सांगणार आहे. पण सध्या जे आहे त्या मर्यादा मी क्रॉस करणार नाही. असं म्हणून श्री भगवानांनी हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर संपवलं. जय बोलो ज्ञान प्रदाता श्री आमा भगवान की जय. त्याच्यानंतर जो असा प्रश्न होता की आपण लोकांना आनंदाची स्टेट ट्रान्सफर करत आहोत. तर एकदा ट्रान्सफर केल्याने समोरच्या व्यक्तीची स्थिती बदलते का? किंवा मग सारखी सारखी ट्रान्सफर करावी लागते का? समोरच्याची स्थिती बदलत आहे हे आपल्याला कसं कळणार? तर भगवानांनी सांगितलं काही लोकांची स्थिती एका ट्रान्सफरमध्ये बदलून जाते. अशी काही उदाहरणं पण आहेत आणि बरेच लोक आहेत. आणि काही लोक असे आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला 100 वेळेला स्टेट ट्रान्सफर करावी लागेल, मग काहीतरी बदल दिसेल. पण एक लक्षात घ्या, लोक एकसारखे नसतात, वेगळे असतात. वेगळे चक्र आहेत जे वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या आतमध्ये एवढे सगळे प्रोग्राम्स चालू आहेत. पूर्ण ब्रह्मांड त्यांच्यावरती काम करत आहे. आणि कशा पद्धतीने ते काम करत आहे ते प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं आहे. सगळे ग्रह तुमच्यावरती काम करत आहेत. त्याच्यामुळे ते व्यक्तीवरती अवलंबून आहे. तर आपल्याला कसं कळणार की आपण केलेली ट्रान्सफर त्याचा परिणाम झालेला आहे? पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला हर्ट होणार नाही, म्हणजे त्या व्यक्तीला दुखवल्या जाणार नाही. म्हणजे बौद्धिक पातळीवर किंवा टीचिंगचा वापर करून असं म्हणायचं की सर्व काही ऑटोमॅटिक आहे असं नाही.
तुम्ही टीचिंग्स वापरू शकतात, त्याच्यात गैर काही नाही. पण आपण जे बदल म्हणतोय की कोणतंही टीचिंग न वापरता, बौद्धिक स्तरावरती काही गोष्टी न करता नुसतंच तुम्हाला दुखवलं जाणार नाही. एक लक्षात घ्या, दुखवल्या जाणं हे म्हणजे एक ही एक क्षमता आहे. तर ही क्षमता निघून जाईल. म्हणजे समजा आता कोणी येऊन सांगितलं की तुम्ही वाईट आहात किंवा तुम्ही मूर्ख आहात, काहीच नाही, तुमच्याकडनं काहीच प्रतिक्रिया येणार नाही. कारण तुम्हाला त्या गोष्टीचं वाईटच वाटणार नाही. म्हणजे ती जी क्षमता आहे वाईट वाटून घेणं, तीच निघून जाते. ती खूप एक वेडी क्षमता आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला इतका त्रास होत आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांना जज करणं बंद कराल. लोकांचं मूल्यांकन बंद होईल. काय होतंय, सारखं सारखं तुम्ही तुमच्या सासूला, सासऱ्यांना, नवऱ्याला, बायकोला, मुलांना, तुमच्यासोबत असलेले कोलिग्स, बॉस, सगळ्या लोकांना तुम्ही मूल्यांकन करत आहात. ती क्षमता सुद्धा निघून जाते. जेव्हा तुम्ही एका व्यक्तीकडे बघता, बस जे काय आहे तेवढं तुम्ही त्याच्यासोबत तुमचा संपर्क राहील. आणि काय राहील? मूल्यांकन नाही राहणार, पण त्याच्याऐवजी प्रेम आणि करुणा राहील. आणि हे मूल्यांकन न करणं हे म्हणजे परत टीचिंग न वापरता नाही, की सर्व काही ब्रह्मांड त्याच्यावरती काम करत आहे, तो जबाबदार नाही. हे सगळं टीचिंग आहे, त्याचा वापर तुम्ही करू शकता. पण इथे जे बदल आपण म्हणतोय, की कोणतंही टीचिंग न वापरता, बौद्धिक स्तरावरती काही न करता, फक्त तुम्ही मूल्यांकन बंद कराल. तुम्ही एका सुंदर फुलाकडे बघत आहात, तुम्ही नुसतं बघत राहता. जोपर्यंत कोणी येऊन तुम्हाला विचारत नाही की ते फूल काय आहे, कसं दिसतं, तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे त्याचा आनंद घेत आहात. आता समजा एक तरुण व्यक्ती एका छान सुंदर मुलीला बघत भेटतो, तर तो नुसतं तिच्याकडे बघत राहतो. मी हे प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. एका मोठ्या शहरामध्ये एक खूप सुंदर स्त्री जी आहे ती चालत जात होती, आणि एक माणूस तिच्या मागे जात होता आणि तो सतत तिच्याकडे एकटक बघत होता. मलाच हे बघून आश्चर्य वाटलं, कारण केव्हाही ऍक्सिडेंट होऊ शकत होता. त्या स्त्रीकडे बघत तो उलटा चालत होता. आता तुम्ही जर त्याला जाऊन विचारलं तर तो काही उत्तर देऊ शकेल का? तो फक्त तिच्याकडे बघत चालत आहे. रामानुजाला जे आहे त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायच्या आधी असंच काहीतरी झालं होतं. तर त्या क्षणामध्ये तो फक्त बघत आहे. तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा नुसतं लोकांकडे पाहाल, तेवढंच तुमच्या डोक्यामध्ये हे सगळ्या ज्या कहाणी आहेत त्याची रचना होणार नाही. कारण मूल्यांकन काय आहे? फक्त हे सगळे स्टोरीज आहेत. तुम्ही सगळी ती मानसिकता बघता, तत्वज्ञान बघता, हे सगळ्या गोष्टी ज्या आहे, हे सगळं कचरा आहे. हे तर सगळं तुम्ही आणता आणि त्या माध्यमातून तुम्ही लोकांकडे पाहतात. असं आपल्याला जगायचं नाहीये. अशी व्यक्ती नुसतं जिवंत आहे. जेव्हा हे सगळे कहाण्या बंद होतात आणि जेव्हा तुम्ही नुसतं एका व्यक्तीकडे बघतात, मग तो एक कुष्ठरोगी असू शकतो, तो एक गुंड असू शकतो, किंवा तो दिसायला खूप छान असू शकतो, काहीच फरक पडत नाही. तुम्ही नुसतं बघता. तुम्ही एका मुंगीकडे बघता, एका हत्तीकडे बघता, किती सुंदर आहे. किती तुम्ही एका वाघाकडे बघता, किती छान आहे. तुम्ही एका झू मध्ये जा आणि तिथे तुम्ही वाघाच्या डोळ्यात बघा, काय होतं? कुंडलिनी वाढते. कारण वाघाच्या डोळ्यांमध्ये ती शक्ती असते. तुम्ही वाघाच्या डोळ्यांमध्ये पहा, अगदी झूच्या आतमध्ये सुद्धा, बाहेर सुद्धा जायची गरज नाही, तरी सुद्धा असं होईल. पण काय, लोकांना या गोष्टी माहिती नाही. ते काय म्हणतील? ते वाघाचे डोळे किती सुंदर आहेत, ते वाघ किती मोठा आहे. हे जे सगळं वर्णन करणं आहे मनामध्ये, हे काय आहे? तुम्ही परत गोष्टी सांगताय. तर हे सगळं निघून जाईल. तर प्रश्न काय आहे, की आपण स्टेट ट्रान्सफर केल्यानंतर परिवर्तन झालंय की नाही हे कसं कळणार? तर ज्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे तो लोकांचं मूल्यांकन करणं बंद करेल. म्हणजे काय आहे, की तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला सुरुवात करतात. जेव्हा तुम्ही जेवण करत आहात तेव्हा तुम्ही फक्त जेवण करत आहात. सध्या काय, तुम्ही जेवत नाहीये, तुम्ही खात नाहीये, कारण मन तुमचं क्रिकेटमध्ये चाललंय, कुठल्या तरी पिक्चरमध्ये चाललंय, कुठल्या तरी राजकारणामध्ये जात आहे. काही ना काहीतरी मनामध्ये सतत चालू असतं. किंवा जे समोर पदार्थ आहे त्याच्यावरतीच टिप्पणी चालू असते. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही ते खात नाहीये. तशाच पद्धतीने आंघोळ करणं, सगळ्याच गोष्टी त्याच्यावरती अवलंबून आहेत.
खरं म्हणजे आंघोळ ही खूप एक चांगली स्थिती आहे. पण आणि जेव्हा तुम्ही खरंच अर्थाने नुसतं आंघोळ करत आहात, तुम्ही साबणावरती, पाण्यावरती तुम्ही टिप्पणी करणार नाही. तुम्ही फक्त त्याला एन्जॉय कराल. चालणं असू दे, कोणाशी बोलणं असू दे, एका वेगळ्या पातळीवरती होईल सगळ्या गोष्टी. तर पहिली गोष्ट काय आहे, की दुखवल्या जाणं बंद होईल. दुसरं म्हणजे मूल्यांकन बंद होईल. आणि हे बौद्धिक पातळीवरती किंवा तर्कवितर्क वापरून नाही, नुसतंच ते बंद होईल. आणि तिसरं म्हणजे तुम्ही जगायला सुरू कराल. म्हणजे काय? जे तुम्ही करत आहात ते तुम्ही खऱ्या अर्थाने कराल. नुसतं बसून श्वास घेत आहात, फक्त तेवढं चालू आहे. तर तसं तुम्हाला कळेल की बदल झालाय की नाही. तर हा बदल एका ट्रान्सफरमध्ये पण होऊ शकतो किंवा 100 ट्रान्सफरमध्ये सुद्धा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर श्री भगवानांनी आपल्याला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न असा होता, मी जर एक भ्रम आहे आणि मला जर स्वेच्छा नाही, फ्री विल नाही, तर प्रत्येक व्यक्तीसाठी 10 प्रोग्राम्स वेगळे कसे आहेत? तशी भगवानांनी सांगितलं, कोणत्याही पातळीवरती, कोणत्याही स्तरावर तुम्हाला स्वेच्छा नाहीच आहे. तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला कल्पना आहे की स्वेच्छा आहे, पण या भूलोकावरती किंवा उच्च लोकांमध्ये तुम्हाला ते स्वातंत्र्य नाही, कुठेच नाहीये. कुठल्याही चैतन्याच्या स्तरावर जा, स्वेच्छा ही नसतेच. पण तुम्हाला भ्रम आहे की स्वेच्छा आहे. तर भगवानांनी परत प्रश्न रिपीट करायला सांगितलं आणि त्याच्यानंतर भगवान म्हणाले की हे 10 प्रोग्राम्स जे आहेत, हे कोण घालत आहेत आतमध्ये? पूर्ण ब्रह्मांड तुमच्या आतमध्ये घालत आहे. आता समजा तुम्ही समुद्र घेतला, त्या समुद्रामध्ये एवढ्या सगळ्या लाटा आहेत. त्या लाटांना कोण नियंत्रण करत आहे? लाट स्वतःला नियंत्रित करते का? नाही, त्याला समुद्र नियंत्रित करतो. तर ती लाट वर खाली जात आहे. पण त्या लाटेनी असं कल्पना केली की मीच स्वतः वर खाली जात आहे, तर त्याला काही अर्थ आहे का? नाही. तशाच पद्धतीने आपण सगळे त्या लाटांसारखे आहोत. समुद्र म्हणजे काय? सर्व काही. ते सगळ्या गोष्टींना वर खाली करत आहेत. छोटे छोटे बुडबुडे येतात किंवा लाटा येतात. त्याच्यात करण्यासारखं काहीच नसतं. आपल्याला फक्त वर जायचंय, खाली यायचंय, वर जायचंय, खाली यायचंय, तेवढंच आहे. तेवढंच आपलं काम आहे. तुम्ही जर कल्पना करायला लागला की तुम्हाला स्वेच्छा आहे आणि तुम्ही स्वतः वर चाललाय, खाली येताय, तर तुम्ही पाहिजे तर त्या भ्रमामध्ये राहू शकता. त्या भ्रमामुळे नक्कीच तुम्हाला दुःख होईल. असं श्री भगवानांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याच्यानंतर भगवानांना एक प्रश्न विचारला गेला की दोन गोष्टी आहेत, एक आहे स्वेच्छा आणि दुसरं म्हणजे आहे निवड करणं. तर या दोन गोष्टींमध्ये अंतर काय आहे, काय फरक आहे? भगवान, तुम्ही म्हणता की आपल्याला स्वेच्छा नाही, आपण प्रोग्राम झालेले रोबो आहोत आणि स्वेच्छा हे एक भ्रम आहे. पण आपण आयुष्यामध्ये निवड करतो. म्हणजे आपण ठरवू शकतो की एखाद्या व्यक्तीला आपण द्वेष करायचा की किंवा त्याला माफ करायचा. एखाद्या मुलाला बोलून त्याला शिस्त लावायची किंवा त्याला मारून शिस्त लावायची. आपण निवडतो एखादं गोष्ट त्याच्यात. किंवा आपण निवड करतो की समाजमध्ये होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आपण उभं राहायचं किंवा मग आपण शांत राहून काहीच करायचं नाही. तर निवड करणं आणि स्वेच्छा ह्याच्यामध्ये फरक काय आहे? तर भगवान सांगतात आहे की तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता, पण ती स्वेच्छा नाही. तुम्हाला वाटतं की ती स्वेच्छा आहे, पण ती खरं नाहीये. ते तुम्हाला स्वेच्छासारखं दिसतं, खरं म्हणजे ती माया आहे. आता उदाहरणासाठी मी तुमच्याशी बोलत आहे, तर समजा मी ठरवलं की मी माझा उजवा हात वर करीन. मी एक निर्णय घेतलेला आहे, मी माझा उजवा हात वर करतो. आता तुम्ही काय म्हणाल की तुम्ही ठरवलं, तुम्ही तुमची स्वेच्छा वापरली आणि तुमचा उजवा हात तुम्ही वर केला. पण खरं काय होतंय की मेंदूने केव्हाच ठरवलेलं आहे की उजवा हात वर करायचा आहे. पण असं दिसतं जसं की मी ठरवलं आणि मी शरीराला सांगितलं की चल हात वर कर, आणि अशा प्रकारे ते दिसतं. पण खऱ्या अर्थाने ते अगोदरच ठरलेलं आहे. आणि हे मी कोणत्याही तत्वज्ञान किंवा मनोविज्ञान किंवा आध्यात्मिकतामधनं सांगत नाहीये. हे जे आहे
पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं मी सांगत आहे. आधुनिक वेस्टर्न सायन्स आहे हे. तर आता जेव्हा आपण विज्ञानाबद्दल बोलतो, हिंदू विज्ञान आहे, इजिप्शियन विज्ञान आहे, वेगळे आहेत. पण मी आधुनिक वेस्टर्न विज्ञानांबद्दल सांगत आहे. तेवढे म्हणजे एक्सपेरिमेंट्स झालेले आहेत, तेवढे प्रमाण आहेत हे दाखवण्यासाठी की हा निर्णय अगोदरच घेतला गेलेला आहे. आपण त्याच्यामध्ये खोलात जाणार नाहीये. पण तुम्हाला काय दिसतंय? जसं की मी ठरवलं आणि माझा हात मी वर केला. पण ते एक महान भ्रम आहे. स्वेच्छा सुद्धा हा एक भ्रम आहे. तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनाने या गोष्टी अजून समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही काही जे मोठे ब्रेन सायंटिस्ट आहेत अशा लोकांशी तुम्ही बोललं पाहिजे. ते तुम्हाला समजावून सांगतील. असं करून भगवानांनी पुढच्या प्रश्नाकडे वळायला सांगितलं. आणि पुढचा प्रश्न असा होता की भगवान, आपण सगळे बायो रोबोज आहोत. अगोदरच आपलं डिझाईन सगळं झालेलं आहे. आपल्यामध्ये खूप साऱ्या चुका पण आहेत. मग ह्याचा अर्थ असा आहे का की प्रत्येक रोबोची मुक्ती सुद्धा ही निश्चित आहे का? आणि फक्त एवढंच आहे का की शेवटी सगळ्यांना मुक्ती मिळणारच आहे, फक्त वेळ सगळ्यांची वेगळी आहे? तर भगवान म्हणाले की हो, वेळ वेगळी वेगळी आहे, पण शेवटी सगळ्यांनाच मुक्ती मिळणार आहे. आणि सर्व काही आहे म्हणजे जे ऑल दॅट इज आहे ते असं पण ठरवू शकतं की तुम्हाला कधीच मुक्ती मिळणार नाही. असं पण शक्य आहे. जर असं ठरलेलं आहे की तुम्हाला मुक्ती मिळणार तर तुम्हाला मुक्ती मिळणार. जर असं जर त्यांनी ठरवलं की अशा पद्धतीने तुम्हाला मुक्ती मिळणार तर तशी तुम्हाला मुक्ती मिळणार. समजा त्यांनी असं ठरवलं की तुम्ही मिरच्या खात बसा आणि मग तुम्हाला मुक्ती मिळेल, तर तुम्ही मिरच्या खाऊन तुम्हाला मुक्ती मिळेल. एक व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं चिली बाबा. ते सकाळ दुपार संध्याकाळ फक्त लाल मिरच्या खात होते आणि तशा पद्धतीने त्यांना मुक्ती मिळाली. तशाच पद्धतीने चेन्नईमध्ये एक माणूस आहे जो सकाळ दुपार संध्याकाळ तो ट्यूबलाईट घेतो, त्याचा चुरा करतो आणि ते खातो. तो एक महान स्थितीमध्ये आहे. तो त्याचा मार्ग आहे. तर हे सगळं ब्रह्मांडाने ठरवलेलं आहे. म्हणजे जे सर्व काही आहे. आणि काही लोकांसाठी असू शकतं की नाही, ह्याला मुक्ती मिळणार नाही. तर त्याच्यामध्ये तुमची भूमिका काहीच नाहीये. जो ऍक्टर आहे, जो अभिनेता आहे, त्यांनी फक्त डायरेक्टरच्या इशाऱ्यांप्रमाणे जायचं आहे. नाहीतर मग त्याला कामातनं काढून टाकल्या जाईल. इथे पण तसंच आहे. तुम्ही सर्व काही जे आहे त्याच्या मर्जीने तुम्ही जायचं आहे, नाहीतर मग तुम्ही नष्ट होऊन जाल. तर तुम्हाला काय लक्षात घ्यायला पाहिजे की फ्री विल किंवा स्वेच्छा नाही. रमण महर्षी नेहमी म्हणायचे, जे व्हायचंय ते होईल आणि जे व्हायचं नाहीये ते होणार नाही. तुम्ही लाउटसेकडे जा, गौतम बुद्धाकडे जा, सगळेजण तेच सांगतात. तर आपल्याला असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. पण खरं जर बघितलं तर सर्व गोष्टी ज्या आहे ते आपोआप घडत आहेत. तर ही गोष्ट, हे सत्य जे आहे, जीवनमुक्त लोक खूप स्पष्टपणे बघू शकतात. ज्यांना मुक्ती मिळालेली नाही त्यांना हे पाहणं अवघड होऊन जातं. तर हा या प्रश्नाचं उत्तर होतं. त्याच्यानंतर प्रश्न असा होता, तुम्ही नाही आहेत, यू आर नॉट देअर, ह्याचा तुम्ही अर्थ समजवाल का भगवान? तर भगवान म्हणाले की जसं स्वेच्छा तुम्हाला वाटतं की आहे पण ती नाहीये, तशाच पद्धतीने तुम्हाला असं वाटत असतं, तुम्ही कल्पना करता की तुम्ही आहात, पण वास्तवमध्ये तुम्ही नाहीच आहे. तर काय होतंय तिथे? आता समजा एक थिएटरचा पडदा आहे आणि त्या पडद्यावरती पिक्चरचं प्रोजेक्शन चालू आहे. तर तुम्ही ते पिक्चर बघतात. त्याच्यामध्ये त्या पडद्याची काही मोठी भूमिका नाहीये. पडद्याचं काम काय आहे की ते चित्र दाखवतं. तशाच पद्धतीने तुम्ही जर थोडं खोलात गेला तर तुम्ही सुद्धा त्या पडद्यासारखे आहात. त्या पडद्यावरती खूप साऱ्या गोष्टी दाखवल्या जात आहेत, तेवढंच. पण पडदा हा पडदाच आहे. जो पिक्चर दाखवला जाईल तो त्या पडद्यावरती दिसेल. पण पडदा नसेल तर तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. तर तुम्ही तो पडदा आहात. आणि तुम्ही काय आहात? चैतन्य आहात.
तो पिक्चर पण चैतन्य आहे, प्रोजेक्टर पण चैतन्य आहे आणि पडदा सुद्धा चैतन्य आहे. तर तुम्ही जर खोलामध्ये गेला तर तुम्ही काय बघाल की तुम्ही पडदा आहात. आणि पडद्याचं काय मोठी भूमिका आहे, तर ते फक्त शांतता आहे तिथे. शांतताशिवाय दुसरं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही नाहीच आहे. तर जसं आम्ही तुमच्यावरती खोलवर काम करू, तर तुम्हाला ते लक्षात येईल. काही बरेच लोक असे आहेत की जे हे स्पष्टपणे बघतात ते की ते नाही आहेत. असे खूप सारे भक्त आहेत. आणि जेव्हा हे तुम्हाला लक्षात येतं तेव्हा कोणतेही प्रॉब्लेम राहत नाही. कारण जे असतं ते फक्त आनंद असतो. पण काही लोकांसाठी ही गोष्ट जरा भीतीदायक आहे. पण एकदा तुम्ही तिथे पोचला की तुम्हाला लक्षात येईल की घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. असं या प्रश्नाचं उत्तर श्री भगवानांनी दिलेलं आहे. जय बोलो ज्ञान प्रदाता श्री रामा भगवान की जय. पुढचा प्रश्न असा होता की यावर्षी होणाऱ्या सहस्रनाम हवनमध्ये आम्हाला विशेष काय गिफ्ट मिळणार आहे. तर भगवान म्हणाले, प्रत्येक हवनमध्ये आपण काहीतरी स्पेशल विशिष्ट आपण करत असतो, ज्याच्याने तुमची प्रगती होईल. तर यावेळेला कशावरती लक्ष आहे, संकल्प असा आहे की प्रेझेन्स तुम्ही अनुभव करायचा आहे. प्रेझेन्स म्हणजे भगवंताची उपस्थिती. एकदा तुम्ही ती अनुभव करायला लागाल मग आपण अजून वेगाने पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे भगवंताच्या उपस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला अजून खोलवर घेऊन जाणार आहोत. वर्तमानमध्ये राहणं म्हणजे प्रेझेंटमध्ये राहणं एक गोष्ट आहे, पण प्रेझेन्स म्हणजे भगवंताच्या उपस्थितीमध्ये असणं हे काहीतरी वेगळंच आहे. तर आमची इच्छा आहे की तुम्ही त्या उपस्थितीला अनुभव केला पाहिजे. कारण या पूर्ण ब्रह्मांडाचा सार काय आहे, ती दैविक उपस्थिती. तर ती तुम्ही अनुभव केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खोलामध्ये जायला पाहिजे. तर हेच यावर्षीच्या सहस्रनाम हवनचा विशेष संकल्प आहे. त्यानंतर प्रश्न असा होता की आता सहस्रनाम हवनच्या वेळेला जे अम्मांचं जन्मदिवसाचं दीक्षा दर्शन आपल्याला होणार आहे, तर त्याचा आपल्यावरती काय प्रभाव होणार आणि आम्ही काय तयारीने यायला पाहिजे. तर भगवान म्हणाले, तुम्ही जर श्री अम्मांकडे एक व्यक्ती म्हणून बघायला लागले तर काही जास्ती होणार नाही. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की अम्मा म्हणजे हे अष्टलक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि ही जाणीव तुम्हाला असली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्या दृष्टिकोनाने अम्मांकडे बघतात, मग तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्हाला मिळतं. तर तुम्हाला जर लक्षात राहिलं की अम्मा म्हणजे हे या अष्टलक्ष्मीचं स्वरूप आहे, तर जे तुम्ही मागाल आणि अम्मा आशीर्वाद देतील तर तुम्हाला ते मिळेल. तर मुख्य रूपामध्ये जास्ती इहमचा असणार आहे. कारण अम्मा म्हणजे अम्मांची ऊर्जा इहमची ऊर्जा आहे. तर म्हणूनच तुम्ही बघता की अम्मा सगळे दागदागिने घालत असतात. कारण ते तुम्ही जेव्हा बघता तर तुम्हाला पण एक प्रेरणा मिळते. खूप लोक म्हणतात की अम्मा तुम्ही जे दागिने घालतात आम्हाला ते दागिने हवे आहेत. आता ते दागिने जे आहेत ते लोकांनीच दिलेले आहेत. आणि त्याच्यातले बरेचसे दागिने IT डिपार्टमेंट घेऊन गेलेला आहे. तर काही उरले आहेत जे अम्मा वापरतात. का बरं? कारण ते बघून लोक एका वेगळ्या स्थितीमध्ये जातात की आपल्याला पण असं ऐश्वर्य मिळायला पाहिजे. बरेच वेळेला मला स्त्रियांनी दर्शनामध्ये विचारलंय की अम्मांनी घातलेले दागिने, अशा प्रकारचे दागिने आम्हाला पण हवे आहे. का बरं? कारण अम्मा हे अष्टलक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणूनच अम्मा एवढे सगळे दागिने घालतात. नाहीतर जर तुम्ही बघितलं, अम्मा खूप साध्या राहतात. स्वतःचा स्वयंपाक स्वतः करतात, कोणाची मदत घेत नाही. पण काय आहे, अष्टलक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे हे सगळं आंबा घालतात. आणि ज्यांना हे माहिती आहे त्या भक्तांना खूप सारा अनुग्रह पण मिळालेला आहे. तर इहममध्ये या गोष्टी आणि परममध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे की दुखवल्या न जाणं, हे बंद व्हायला पाहिजे. तर कोणत्याही टीचिंग किंवा बौद्धिक पातळीवरती नाही, पण तुमचं दुखवलं जाणं बंद व्हायला पाहिजे. आणि तशाच पद्धतीने तुम्ही लोकांचं मूल्यांकन करणं हे बंद व्हायला पाहिजे. हे आपोआप व्हायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अम्मांच्या दर्शनामध्ये आशीर्वाद म्हणून मिळणार आहे. म्हणजे इहमसाठी तुम्ही जे काय मागाल
तुम्ही दुखावल्या जायचं नाही, ते बंद व्हायला पाहिजे आणि तुम्ही लोकांचं मूल्यांकन बंद केलं पाहिजे. हे 3 आशीर्वाद जे आहे अम्मांच्या दर्शनामध्ये आपल्याला मिळणार आहे. जय बोलो अष्टलक्ष्मी माता पद्मावती देवी की जय. पुढचा प्रश्न असा होता की भगवान, स्टेईंग इन द वॉट इज म्हणजे जे काय आहे त्याच्यामध्ये राहणं, ह्याच्यानी आम्हा भगवानांसोबत एक नातं निर्माण करण्यामध्ये आम्हाला मदत होईल का? किंवा प्रार्थना करण्यानी नातं निर्माण होतं का? का परमज्योती मूलमंत्र म्हणण्यानी आमचं चांगलं नातं निर्माण होतं का? कुठल्या गोष्टींनी चांगलं नातं निर्माण होईल आम्हाला सांगा आम्हा भगवान. तर भगवान म्हणाले, हे सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या लोकांसाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करतात. तर तुमच्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे जे तुमच्यासाठी काम करेल, ह्याचा शोध तुम्ही स्वतः लावायचा आहे. पुढचा प्रश्न असा होता की दुसऱ्यांसाठी केलेल्या माझ्या प्रार्थना पूर्ण होतात, पण स्वतःसाठी केलेल्या माझ्या प्रार्थना का बरं पूर्ण होत नाही? तर भगवान म्हणाले, सोपं आहे. त्या लोकांचं कर्म वेगळं आहे म्हणून त्या ऐकल्या जात आहेत. तुमचं कर्म वेगळं आहे म्हणून तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीयेत. त्याच्यानंतर प्रश्न असा होता की भगवान, भक्ती आणि मुक्तीमध्ये काय फरक आहे? भगवान म्हणाले, मुक्ती म्हणजे काय आहे की तुम्ही दुखावले जात नाहीयेत किंवा तुमचा आंतरिक संवाद बंद होत आहे, ती मुक्ती आहे. भक्ती म्हणजे ईश्वरासोबत एक वैयक्तिक नातं आहे. तुम्ही जर आळवार लोकांचे कविता जर तुम्ही वाचल्या तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की मुक्ती नको, मुक्ती नको. तर प्रश्न हा आहे की तुम्हाला आदिशंकराचार्याचा च्या मागे जायचं आहे का रामानुजाच्या मागे जायचं आहे? आदिशंकराचार्याच्या एका शिष्य आणि रामानुजा ह्यांच्यामध्ये एक विवाद झाला होता, वादविवाद झाला होता. आणि आदिशंकराचा जो शिष्य आहे तो बैलगाडीमध्ये खूप सारी पुस्तकं घेऊन आला. त्यांचा वादविवाद झाला आणि त्याच्यामध्ये रामानुजा हरला. आदिशंकराचार्याचा माणूस जिंकला. नेहमी काय होतं की अद्वैतचा माणूस जो आहे तो जिंकतो. तर रामानुजा जो आहे तो हरलेला होता. रामानुजा म्हणजे भक्ती आणि आदिशंकरा म्हणजे मुक्ती. आणि मग जो माणूस जिंकला तो रामानुजाच्या पाया पडला आणि तो म्हणला की मी जिंकलो, तुम्ही हरलो, ही गोष्ट बाजूला ठेवा, पण जे तुमच्याकडे आहे ना ते तुम्ही मला द्या. आणि असं करून तो रामानुजाचा शिष्य झाला. प्रश्न हा आहे की कोणती गोष्ट चांगली आहे, की मुक्तीची स्थिती प्राप्त करणं का भगवंतासोबत बंधन असणं, त्या भक्तीमध्ये राहणं? ते पण तुमच्यावरती अवलंबून आहे. आता जीसस क्राइस्ट आहे, त्याला हे सगळे टीचिंग्स माहिती होते आणि त्याला बुद्धाचे टीचिंग्स पण माहिती होते. ते तुम्ही टीचिंग्स वाचले तर तुम्हाला लक्षात येईल. पण मुख्य म्हणजे क्राइस्ट काय होता, भक्ती. त्याच्यामुळे हे लोकांवरती अवलंबून आहे. जसं नामदेव आहे आणि ज्ञानदेव आहे, भक्ती आणि मुक्ती. तर तुम्हाला भक्त राहायचं आहे तर चालतं, तुम्हाला मुक्ती पाहिजे तर ते पण ठीक आहे. तुम्हाला बौद्ध राहायचं आहे का ख्रिश्चन राहायचं आहे, तुम्हाला रामानुजाचं ऐकायचं आहे का आदिशंकराचं पालन करायचं आहे, या गोष्टी जगामध्ये सगळीकडे सापडतात. खूप गोष्टी आहेत आणि खूप सारी निवड करायला आहे. तर ते तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही काय निवड करता. पुढचा प्रश्न असा होता, भगवान, मंगळवारचे स्वर्णयुग कार्यक्रमांचा महत्त्व काय आहे आणि स्वर्णयुग कार्यक्रममध्ये भक्तांचं काय भूमिका आहे? तर भगवान म्हणाले की भक्त लोक हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे जे 81,000 लोक आहेत, की असे लोक निर्माण करणं जे त्या उच्च स्थितीमध्ये राहतील आणि जे प्रार्थना करू शकतील की ती स्थिती परमज्योतीने दुसऱ्यांना ट्रान्सफर केली पाहिजे. पहिलं म्हणजे त्यांना त्या स्थितीमध्ये राहायला पाहिजे, दुसरं म्हणजे प्रार्थना शक्ती असली पाहिजे आणि तिसरं म्हणजे त्यांनी खरं प्रार्थना केली पाहिजे. आता समजा 30 पेक्षा जर कमी लोक असतील तर ट्रान्सफर एवढं शक्तिशाली होणार नाही. सिद्धांत जर बघितलं तर 3 लोक कमीत कमी असलं पाहिजे. 3च्या खाली असलं तर होणारच नाही. 3 असलं तर त्याची शक्ती 9 असते, 4 असली तर 16 असते, म्हणजे त्या नंबरचा स्क्वेअर. पण या बेकार जगामध्ये शक्तिशाली ट्रान्सफर होण्यासाठी कमीत कमी 30 लोक पाहिजेत. म्हणजे काय आहे की 900 लोकांना ट्रान्सफर होणं.
पण 30 लोक जर असले तर त्याची शक्ती कशी असते? 30 × 30 म्हणजे 900. तर 30 लोक जेव्हा असे शक्तिशाली रूपाने प्रार्थना करतील तर परमज्योती त्यांची स्थिती ट्रान्सफर करतील. परमज्योतीला ज्याला ट्रान्सफर करायचं आहे त्यासोबत एक कनेक्शन पाहिजे आहे. तर हे कनेक्शन कोण देणार? ते 30 लोक हे कनेक्शन देणार. मग ती ऊर्जा परमज्योतीकडनं प्रवाहित होते आणि परमज्योती तर सगळीकडे आहे. आता तुम्ही मंदिरामध्ये विश्वगुरु कार्यक्रम केला, स्वर्णयुग कार्यक्रम केला, तर काय होतं की तिथे जो ईश्वर आहे, जी देवी देवता आहेत, परमज्योती ते देवी देवता बनून जातात आणि त्यांच्यातनं ती शक्ती प्रवाहित होते आणि मग ज्या व्यक्तीला ते प्राप्त होतं त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. तर आपल्या भक्तांचं काम काय आहे की या जगामध्ये परिवर्तन आणणं. आपल्याला इतर लोकांना आपले भक्त बनवायचे नाहीयेत. तो जर ख्रिश्चन असेल तर तो ख्रिश्चन सत्य त्याला सापडेल. जर मुसलमान असेल तर त्याला इस्लामिक सत्य मिळेल. बौद्ध असेल तर त्याला बुद्धिस्ट सत्य मिळेल. तुम्हाला लोकांची जी आस्था आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ढवळाढवळ करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त ते एक सत्य बनवायचं आहे. तेच आपण करतोय. आता काही मुसलमान देशामध्ये आम्ही खूप सक्रिय आहोत. तर त्यांना काय पाहिजे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तर आता बरेचसे आपले भक्त त्यांना मुक्ती मिळत आहे आणि बऱ्याच लोकांना ती प्रार्थना शक्ती पण आहे की जिथे ते लोकांना ती स्टेट ट्रान्सफर करू शकत आहेत प्रार्थनेच्या माध्यमातून. तर ही प्रार्थना शक्ती ह्याच्यासाठीच आहे, ट्रान्सफर करण्यासाठी. नॉर्मल प्रार्थना शक्ती नाही, ती वेगळी. तर जेव्हा ही स्टेट ट्रान्सफर करत आहेत तेव्हा ते होत आहे. आणि खरंच हे सगळं व्यवस्थित झालं तर स्वर्णयुग लवकर येऊ शकतं, म्हणजे 10 ते 20 वर्षामध्ये पण येऊ शकतं. आणि हे पूर्ण मानवजातीसाठी आपण करू शकतो. प्रॉब्लेम काय आहे? हे 81,000 आपल्याला लवकर मिळत नाहीत. लोक येतात पण त्यांनी सिरियस नाही आहेत. आता लोक मुक्तिमोक्ष क्लासचं रजिस्ट्रेशन करतात पण सगळे लोक क्लास अटेंड करत नाही. जोपर्यंत तुम्ही क्लास अटेंड करत नाहीत, ऐकत नाहीत, आम्ही तुमच्यावरती काम करणार कसं? तुम्ही क्लासला येत नाही, तुम्ही सिरियस नाहीये, तर मग कसं होणार? मग अशा वेळी स्वर्णयुग यायच्या आधी जे व्हायला पाहिजे तेच घडणार ना. लक्षात घ्या, 7,000 वर्षापूर्वी पूर्ण जगामध्ये सर्वनाश झाला होता आणि त्याच्यासाठी वैज्ञानिक प्रमाण आहे. आर्किओलॉजी नाही, ऐतिहासिक नाही, वैज्ञानिक प्रमाण आहे की त्यावेळेला एक महान विनाश झाला होता आणि परमाणु युद्ध झालं होतं, न्यूक्लिअर वॉर. आता ती एक वेगळी गोष्ट आहे की कसं झालं ते, पण खूप मोठी परमाणु युद्ध झालेलं होतं आणि मानवजातीचं खूप मोठा भाग नष्ट झाला. जे लोक जगले ते म्हणजे आपले पूर्वज. तर आता ते 8.3 बिलियन झालेलं आहे. तर काय झालं, लोक नुसतं नष्ट झाले. त्याच्यामध्ये मी खोलात शिरत नाहीये. आता तीच गोष्ट परत होणार नाही, परत होणार आहे. खूप भागांमध्ये लोक असेच भस्म होऊन जातील. जेवण करत आहेत किंवा आपल्या बायकोचा हात धरत आहेत आणि असेच ते भस्म होऊन जातील. यासाठी प्रमाण आहे का? हो. ज्या ठिकाणी हे न्यूक्लिअर गोष्टी पडल्या होत्या तिथे समजा नवरा बायको हात धरून एकत्र चालत होते, लगेचच गेले आणि त्यांचे जे हाडं उरलेले आहेत, काय झालं, तापमान एवढं होतं की त्यांचे हाडं एकमेकांशी जुडल्या गेले. म्हणजे नवऱ्याचं आणि बायकोचं हाड एकमेकांशी कनेक्ट चिकटलेलं आहे. फ- नुसतं जगामध्ये कुठेतरी नाही, इंडियामध्ये सुद्धा हे झालेलं आहे आणि हे परत व्हायची शक्यता खूप आहे. माणूस हा बेसिकली पागल आहे. म्हणून सत्यलोकमध्ये अशी एक पाटी आहे जी म्हणते मॅन इज मॅड. जोपर्यंत तो स्वतःला नष्ट करणार नाही, जगाला नष्ट करणार नाही, तो शांत बसणार नाही. तर तेच व्हायची शक्यता आहे. हा, काही लोक म्हणतात की हा चांगलं आहे ना, सगळेच जण जातील. ते ते तुमची चॉईस आहे ती. पण काय आहे, एक चांगली गोष्ट आहे की मरण हे खूप पटकन येऊन जाईल. तुम्ही भस्म होऊन जाल, तुमचे हाडं, तुमचं मांस सगळं निघून जाईल. अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये पण सांगू शकतो, तुम्ही जाऊन चेक पण करू शकता, पण हे सगळं बरं वाटत नाही. पण ऍटलिस्ट काही लोक जरी असले ना चांगल्या स्थितीमध्ये, तर आपण गोष्टींना बदलू शकतो, त्याच्यावरती प्रभाव करू शकतो.
आता काही लोक असे आहेत की ज्यांना आपण काळे टोपीवाले म्हणतो, ब्लॅक कॅप्स, जे जाऊन बकवास करतात आणि सगळ्या गोष्टी नष्ट करतात. तर प्रत्येक वेळेला जेव्हा असे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा विनाश होतो, मग हा आकडा मिळणार कसा? तर हेच भविष्य आहे. तर आपलं काय आहे की आपण जे शक्य आहे ते आपण करायचं. आता 7,000 वर्षापूर्वी ते युद्ध झालं, त्याच्यानंतर लोक काही जिवंत राहिले. तशाच पद्धतीने हे जे 81,000 लोक आहेत, हे जे आपले भक्त आहेत, तुम्ही जे आहे जिवंत राहायला पाहिजे. शक्यता आहे की पूर्ण जगामध्ये काही हजार लोकच जिवंत राहतील. तर आमची इच्छा आहे की आपले डिवोटीज जगले पाहिजे. आणि समजा ते झालं नाही, तर कमीत कमी नरकामध्ये तरी न जाता उच्च लोकांमध्ये जायला पाहिजे आणि आमच्या सोबत राहायला पाहिजे. इथे जरी भस्म झाले तरी उच्च लोकांमध्ये आपले भक्त यायला पाहिजे. तर हेच आमचा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही जास्ती बोलत नाही, कारण परत लोकांना भीती वाटते. नाहीतर जे मी तुम्हाला म्हणलं की कसे ते लोकांचे हाडं एकत्र झालेले आहेत, त्याचे चित्र सुद्धा बघता येतात. आणि कसं ते न्यूक्लिअर युद्ध झालं, ह्याच्यामध्ये पूर्ण वैज्ञानिक प्रमाण आहे. आणि हे 7,000 वर्षापूर्वी घडलेलं आहे, त्याच्यात कोणतीही कल्पना नाही किंवा ते एक गोष्ट नाही, ते खरंच घडलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की भगवान, स्वेच्छा नाही, ह्याच्यामध्ये मुक्ती न मिळालेली व्यक्ती आणि मुक्त झालेली व्यक्ती ह्यांचा दृष्टिकोन कसा असतो? तर भगवान म्हणाले की ज्याला मुक्ती मिळालेली आहे, समजा तो रमण महर्षी सारखा आहे, त्याला स्वेच्छा नाही, हे त्याला खूप स्पष्ट आहे. ज्याला मुक्ती मिळालेली नाही त्याच्यासाठी स्वेच्छा आहे. तुम्हाला मुक्ती जर मिळालेली असेल तरच तुम्ही बघू शकाल की स्वेच्छा नाही. नुसतं बौद्धिक रूपाने नाही, पण खऱ्या अर्थाने तुम्ही ते बघू शकाल. पण जर तुम्हाला जर मुक्ती मिळालेली नसेल, बौद्धिक रूपाने तुम्ही समजू शकता, पण बघणं होत नाही, कारण तुम्ही मायामध्ये अडकलेले आहात. तुमचं शरीर सुद्धा मायामध्ये अडकलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न असा होता की आपल्याला एकच पूर्वजन्म आहे का खूप सारे पूर्वजन्म आहे, आणि आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या पूर्वजन्माशी कनेक्टेड आहे का? तर भगवान म्हणले, जे सगळे लोक या पृथ्वीवरती होऊन गेलेले आहेत ते सगळे तुमचे पूर्वजन्म आहेत. फरक एवढा आहे की त्याच्यातले किती पूर्वजन्म सध्या तुमच्या आतनं प्रवाहित होत आहे. पूर्णच आहे, पण आणि हे सगळे तुमचेच पूर्वजन्म आहे. तुम्ही हे सगळे लोक आहात, पण या जन्मामध्ये आत्ता त्याच्यातले किती जन्म तुमच्यामधनं प्रवाहित होत आहे हा प्रश्न आहे. हे पूर्वजन्माची गोष्टी आपण खूप वर्षापासून करत आहोत. तर बऱ्याच वेळेला काही वेस्टर्न लोक ते म्हणत होते की ज्यांनी क्राइस्टच्या शरीरामध्ये बाण घातला तो रोमन सिपाही मीच होता, किंवा मी पॉन्टियस पायलेट होता ज्यांनी क्राइस्टला क्रुसिफाय करायचं निर्णय घेतला, किंवा तीच व्यक्ती हे म्हणते की मीच क्राइस्ट होतो ज्याला क्रॉसवरती मारलं होतं. असे एक किंवा दोन नाही, स्वीडनमधनं, नॉर्वेमधनं, डेन्मार्कमधनं खूप ठिकाणाहून लोकांनी हे सांगितलेलं आहे. ते येऊन इथे राहतात, त्यांच्यावरती प्रक्रिया होते, त्याच्यामुळे हे पूर्ण रेकॉर्ड्स आहेत. तर एकच व्यक्ती हे सगळे काही होते. तशाच पद्धतीने तुम्ही जर नीट बघितलं तर हे सगळे सिरियस आणि खूप प्रामाणिक लोक आहेत, आणि ते खरं बोलत आहेत का खोटं हे चेक पण करता येतं. तर काय होतंय की हे सगळ्या वासना आतनं प्रवाहित होत आहेत, आणि जुडलेल्या वासना प्रवाहित होत आहेत. त्याच्यामुळे तीच व्यक्ती क्राइस्ट पण आहे. ज्यांनी क्राइस्टचं मरण ठरवलं ती व्यक्ती पण तोच आहे. ज्यांनी ऍक्च्युली त्याच्या आतमध्ये बाण घातला तो पण तेच आहे. म्हणजे काय की तुम्ही सगळेजण आहात, पण आपण काय म्हणतो की माझे हे पूर्वजन्म आहेत. काय म्हणायला पाहिजे, हे पूर्वजन्म माझ्यातनं प्रवाहित होत आहे. प्रत्येक आयुष्य जे जगल्या गेलं ते तुम्हीच आहात. म्हणजे समजा 8.3 बिलियन लोक जर पृथ्वीवरती आहे, तर तुम्ही ते 8.3 बिलियन लोक आहात.
तुम्हाला वाटतं की तुम्ही वेगळे आहात. परत एक भ्रम. किती सगळे भ्रम. तुमच्या घरामध्ये एक कुत्रा आहे. तुम्हीच ते कुत्रा आहात. तुम्ही एक बकरी खात आहात. ज्यांनी बकरीला मारलं ते पण तुम्हीच आहात. आणि ती बकरी कोण आहे? तुम्ही स्वतः. म्हणजे तुम्ही स्वतःला मारलं. तुम्ही ज्यांनी मारलं ते पण तुम्हीच आहात. ज्यांनी खाल्लं ते पण तुम्हीच आहात. तुम्ही स्वतःला मारलं आणि तुम्ही स्वतःला खाल्लं. हे सत्य आहे. पण जोपर्यंत तुम्हाला ह्याची जाणीव होत नाही तोपर्यंत गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा तुम्हाला खरंच जाणीव होते तर मग अवघड होऊन जातं. तर ज्या मुंगीवरती तुम्ही पाय देऊन ज्याला तुम्ही मारताय ती मुंगी पण तुम्हीच आहात. तुम्हीच स्वतःवरती पाय दिला, तुम्हीच स्वतःला मारलं. तुम्ही जेव्हा कोणाला झापड मारताय तेव्हा तुम्ही स्वतःला झापड मारताय. तुमच्या वेगळ्या तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाचं अस्तित्वच नाहीये. जे काय सगळं अस्तित्व आहे ते तुम्हीच आहात. तुम्ही जर हे स्पष्टपणे जर बघू शकला तर तिथे कोणताही ड्रामा, कोणतेही नाटक नाहीये. जेव्हा तुम्ही बघता की तुम्ही समोरच्या व्यक्तीपासून वेगळे आहात तेव्हा तिथे नाटकं सुरू होतात. तर आपण इथे थांबणार आहोत. असं म्हणून श्री भगवानांनी ते उत्तर तिथेच संपवलं. आणि त्यानंतर भगवानांनी सांगितलं की जी प्रक्रिया आहे तर प्रक्रियेमध्ये तुमच्यामध्ये भगवंताची उपस्थिती, श्री परमज्योती भगवती भगवानाची दिव्य उपस्थिती भरून जायला पाहिजे. ती तुम्हाला अनुभव करता यायला पाहिजे. हेच प्रक्रियेचा संकल्प आहे. तर असं भगवानांनी संकल्प सांगून सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि सगळ्यांना लव्ह यू ऑल, लव्ह यू सो मच असं म्हणत आपलं प्रेम व्यक्त केलं. जय बोलो ज्ञान प्रदाता श्री अम्मा भगवान की जय. तर हा होता श्री भगवानांच्या मुक्ती मोक्षा क्लासचा अनुवाद. तर जे काय भगवानांनी आपल्याला शिकवलेलं आहे, जे संदेश दिलेले आहेत त्याच्यावरनं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला मुक्तीच्या मार्गामध्ये लवकर पुढे जायचं आहे. त्यामुळे वेगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातनं जे काय आपल्याला प्रोसेस असू दे, हवन असू दे, दर्शन असू दे, रोजची कॉन्फरन्स असू दे, या सगळ्या माध्यमातनं आम्हा भगवान आपल्याला त्याच मार्गामध्ये पुढे घेऊन जात आहेत. तर आपण सुद्धा चिकाटेनी नियमितपणे या सगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेत आम्हा भगवानांच्या संकल्पामध्ये एक होऊन आपण पुढे जायचं आहे आणि आपण इतर लोकांना सुद्धा मदत करायची आहे. मगच स्वर्णयुगची स्थापना होऊ शकते. तर म्हणून सगळ्यांनी जे आहे धर्मामध्ये व्यवस्थित कनेक्टेड राहून जे जे काय होत आहे मॅक्सिमम ते घ्यायचा प्रयत्न करा. आणि आपले जे जवळची लोक आहेत, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, ओळखीचे लोक, त्यांना सुद्धा हे लाभ मिळतील या पद्धतीने आपण सेवा सुद्धा करायची आहे. तर आता आपण निरोप घेत आहेत. परत आपण लवकर भेटू. नमस्ते. अम्मा भगवान शरण.